लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्यात आजपासून पुढचे 14 दिवस जमावबंदी लागू झाली. त्यातच आता खाऊ गल्ली आणि रस्त्यावरच्या विक्रेत्यांना रात्री 10 नंतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. पाहूया. पुण्यात 14 दिवस जमावबंदीचे आदेश पोलिसांनी दिले. त्यानंतर महापालिकेने पुणेकरांना इंधन बचतीचा मूलमंत्र देत वाहनं कमी करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता पुण्यातील खाऊ गल्ल्या, फुटपाथवरची दुकानं रात्री 10 वाजताच बंद करण्याचे आदेश निघालेत. यामुळे पुण्यात आता रात्रीनंतर रस्त्यावरचे स्टॉल्स, पानटपऱ्या, फुटपाथ आणि रस्त्यांवरची छोटी दुकानं रात्री 10 नंतर सुरू ठेवण्यास बंदी असणार आहे. तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, पब यांच्यावर मात्र रात्री 10 नंतर दुकानं बंद करण्याबाबत कोणत्याच सूचना नाही आहे. माहितीनुसार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सलग 2 दिवस विविध ठिकाणांना भेटी दिल्या. शहरातल्या सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी खाऊ गल्ल्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. तिथे अनियंत्रित अशी गर्दी होते. सार्वजनिक शांतता भंग होऊन वाहतूक खोळंबते असा निष्कर्ष अमितेश कुमार यांनी काढलाय. यामुळे त्यांनी काल सुव्यवस्थेच्या कारणास्तव पुण्यात 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. पुण्यात एका वेळी 5 जणांना एकत्र बाहेर जायचं असेल तर त्यासाठी पोलीस परवानगी गरजेची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री 10 नंतर खाऊ गल्ली, फुटपाथवरची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढलेत. मला सांगा की जमावबंदी लागू करण्याचे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत. काय नेमका परिणाम होईल? नेमका परिणाम म्हणजे काय माहिती का, सांगण्याचा हेतू म्हणजे काय की आता मी इथं मला 30 वर्ष झाले व्यवसाय करतो. 30 वर्षामध्ये मी कर्ज नक्कीच घर घेण्यासाठी कर्ज घेतलं असेल किंवा काहीतरी करून घर घेतलं असेल तर त्यासाठी ते फेडायला मला तर थांबावंच लागेल. आणि 10 वाजता बंद झाल्यावर माझं कसं होणार? ते कसं कर्ज भेटणार? मुलांचे शिक्षण आहेत, त्या शिक्षणाचा खर्च आहे. आणि 10 वाजता बंद झालं की अर्ध गिऱ्हाईक तिथं संपतं आमचं. जिथं मी रोजचा 500 रुपये धंदा करतो, मला 200 रुपयाचाच होतो. 300 रुपयाचं माझं नुकसान. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की आता समोर भागात आमचं वाईन शॉप भागात आहे, राहुल वाईन शॉप. तिथं 40-45 लोक एका वेळेस थांबतात. मग ती जमावबंदी नाही का? इथं आमच्या इथं 10-12 जण थांबले किंवा 5 जण थांबले तर जमावबंदी. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट बारमध्ये जा, एका वेळेस त्या ढाब्यामध्ये, रेस्टॉरंट बारमध्ये 100, 200, 500 लोक असतात. मग ती जमावबंदी नाही का? आम्ही बी शासनाला टॅक्स भरतो ना. माझा महिन्याला 3 महिन्याला माझ्या 3000 रुपये टॅक्स जातो. आणि फक्त एकच आहे की आम्ही 3000 भरतो आणि ते लाखोनी भरतात. म्हणजे आम्ही व्यापारी नाही का? मग तेच व्यापारी का? आम्ही व्यापारी नाही का? आमच्याकडून शासनाला काय फायदा होत नाही का? गोरगरीब कसं जगायचं? आम्ही बंद करायला लावलं सरने, पण धंद्यावरती परिणाम होईल. आमचं पोट पाणी याच्यावरच आमचं असर पड़ता है सर. असर पड़ता है जी, असर तो पड़ेगा. 10 बजे के बाद आते हैं, चले जाते वापस. लगता है कि इसका फिर से विचार करना चाहिए. विचार करना चाहिए सर इसके ऊपर. जी, धंद्याचा टायमिंग चालू होतं संध्याकाळी 7 नंतर. तर 7 ते 10 म्हणलं आमचं टायमिंग आहे पहिल्यापासून 11, 11:30पर्यंत. तर 10 वाजता बंद केलं तर कस्टमरमध्ये, गिऱ्हाईकमध्ये पण खूप प्रॉब्लेम होतोय. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.